फरहानाजी, मला या संदर्भामध्ये आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला अपील करायची संधी आहे, त्यानंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याची सुद्धा त्याला संधी असणार आहे। तर याच्या बाबतीमध्ये हे सर्व करत असताना तुम्हाला त्याचं वकीलपत्र घेतलेलं असल्यामुळे असे कोणते मुद्दे वाटतात की ज्या मुद्द्यांच्या आधारावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये तो दाद मागू शकतो? मुद्दे जे आम्ही लोक घेतलेला होता याच्यामध्ये अपील जे आम्ही लोक फाईल केली होती त्याच्यामध्ये जे मुद्दे घेतले की त्यांची ट्रायल जे चालली ना ते बरोबर नव्हती, कारण त्यांना खरं डिफेन्स करायला काही त्यांना जे आहे ते फेअर चान्स नाही दिलेला होता। नंतर ते कन्फेशन जे त्याचा रेकॉर्ड केलेला आहे ते पण कन्फेशन त्यांचा बाजूनी नाही, कारण की ते प्रिपेअर्ड डॉक्युमेंट होते आणि त्याची खाली सही घेतलेली आहे आणि ते डिले स्टेजला आहे। बाकी त्यांचा अरेस्टबद्दल पण आम्ही लोक सांगितलेला होता की ते अरेस्ट जे सांगितलेलं आहे ते त्याने असं सांगितलं की मला रिप्लेस केलेला होता। दुसरं असं होतं की जे इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे केसमध्ये ते इन्व्हेस्टिगेशन पण जे काय इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे काय खरं गोष्टी आलेली आहे ते सगळी गोष्ट कोर्टासमोर नाही दिलेली आहे। त्याच्यामध्ये पण लूपहोल्स आहे, काफी लूपहोल्स आहे त्याच्यामध्ये। म्हणून आम्हाला असं वाटते की ते ऑनरेबल सुप्रीम कोर्टला जाणार आणि SLP वगैरे दाखल करणार, तर त्यांच्या बाजूनी त्यांना हक्क मिळायची आम्हाला लोकांची इच्छा आहे। हायकोर्टाच्या या निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी एक प्रतिक्रिया अतिशय बोलकी दिलेली होती की या खटल्याची सुनावणी अजून पाकिस्तानामध्ये सुरूही झालेली नाही आणि म्हणून पंतप्रधानांना मुख्यमंत्री अशी विनंती करणार आहेत की आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करून पाकिस्ताननी याची सुनावणी लवकरात लवकर घ्यावी असा ते आग्रह करणार आहेत। मला प्रश्न हा विचारायचा आहे की समजा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा कसाबची शिक्षा कायम झाली, फाशीची शिक्षा कायम झाली, पण पाकिस्तानामधल्या केसचा निकाल लागलेला नसेल, तर भारत सरकार कसाबला फासावरती चढवू शकतं का नाही? का कुठले आंतरराष्ट्रीय कायदे याच्यामध्ये अडथळा बनू शकतात? त्यांचा केस इकडे चाललेला आहे म्हणून जे काही डिसिजन इकडे घेतलेलं आहे ते डेफिनेटली ते डिसिजनवरच सगळं बाकीची प्रोसिडिंग आहे ते होणार। पण इंटरनॅशनली असं आहे की लाईक पॉलिटिकली आणि गव्हर्नमेंट जे डिसिजन घेणार त्यांच्या बाजूनी की जे काय आहे त्यांचा काही पण इम्पॅक्ट असेल जे जाणार ते होणार, तर त्याच्यामध्ये काहीतरी विशेष काय प्रोव्हिजन्स घेणार त्यांच्या बाजूनी गव्हर्नमेंटचा काय दोन्ही पक्षांनी काय डिसिजन घेणार की आम्हाला कारण की आमचा एक इंडियन आरोपी सरबजीत सिंग पण तिकडे आहे पाकिस्तानला, म्हणून त्याच्याबद्दल पण इश्यू पेंडिंग आहे आणि आपल्याकडे कसाब आहे आता ते जे म्हणतात की पाकिस्तानी आहे, म्हणून ते दोन्ही इश्यू पेंडिंग आहे। आणि आता जे फाशीची सजा कायम झालेली आहे ऑनरेबल हायकोर्टला, ते नंतर ऑनरेबल सुप्रीम कोर्टचा डिसिजन बाकी आहे, ते बहुतेक अपीलमध्ये जाणार तर। आणि त्याच्यानंतर आणखीन एक रास्ता आहे की ते प्रेसिडेंट समोर त्यांना मर्सी पिटिशन पण फाईल करू शकणार, तर त्याच्यामध्ये वेळ जाणार आणि तोपर्यंत काहीतरी डिसिजन सपोज गव्हर्नमेंटनी घेतले तर दोन्ही बाजूला फायदा होणार त्याचा। संगवी साखराचा हा मुख्य आरोपी, जगात जिवंत पकडला गेलेला एकमेव फिदाईन कसाबचं वकीलपत्र ज्यांनी घेतलं होतं त्या ॲडव्होकेट फरहान शाह यांच्याशी आपण आता बातचीत केली। आज कसाबचा निकाल लागलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार का, कुठल्या मुद्द्यांवर जाणार आणि येणाऱ्या काळात काय काय वळणं निर्माण होतात यावरही आपण नजर ठेवून राहणार आहोत। पण आजच्या खबर विशेषमध्ये आज इतकंच। पुन्हा आपण उद्या भेटणार आहोत एका नवीन खबर विशेषमध्ये एका विशेष खबरसह।